नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1032वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहली रचना है। कोई मुझे अच्छा कहता है तो मुझे खुशी होती है, और जब मैं किसी और को अच्छा कहता हूँ तो मुझे और भी ज़्यादा खुशी होती है। कोई मुझे कुछ देता है तो मुझे खुशी होती है, और मैं किसी और को देता हूँ तो और भी खुशी होती है। आता दुसरा भाग आहे ब्रह्मसूत्रांमधला 14वा भाग आणि पुढचं 24वं सूत्र. मूळ चरणांमध्ये उल्लेख येतो म्हणून प्रकाश ब्रह्मच आहे. पण शंका अशी की उपनिषदं म्हणतात जो प्रकाश सगळीकडे पडतो, आकाशात पडतो, सगळ्या ब्रह्मांडात पडतो, स्वर्गात पडतो, तोच प्रकाश माणसाच्या आत पण असतो. तर हा प्रकाश सूर्याचा असतो का ब्रह्माचा असतो? प्रकाश या शब्दाचा अर्थही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा घेतला जातो. तो इथे ब्रह्म म्हणून घेतला जातो का? त्याचा प्रकाश म्हणून घेतला जातो का? का शब्दांचा प्रकाश म्हणून किंवा ज्ञानाचा प्रकाश म्हणून घेतला जातो? याचं उत्तर असं की नेहमी बोलताना प्रकाश आणि अंधार उलट्या अर्थाने वापरले जातात. अंधारात दिसत नाही, कळत नाही, म्हणजेच ज्ञान नाही. ज्ञान झालं तर सगळं कळतं. प्रकाश जर ब्रह्म असला तरी ब्रह्माला तर काही गुणच नाहीत, त्याला काही विशेषणच नाही, पण त्याच्या उजेडात इतर गोष्टी दिसतात. उजेड किंवा प्रकाश ब्रह्म किंवा ज्ञानापासूनच बनलेलं आहे, जे हलतं आणि वाढतं, जे हलत नाही पण वाढतं, आणि जे हलतही नाही आणि वाढतही नाही, आणि ते सगळं ब्रह्मापासूनच तर बनलेलं असतं. त्याला कुठलीच सीमा असणं शक्य नाही. पण जो प्रकाश आहे आणि जो ब्रह्मापासूनच बनलेला आहे त्याला सीमा असणार. यावर शंका अशी की आपल्याला अनुभव आहे की प्रकाश कुठेही पोचू शकतो, त्यामुळे तो थेट ब्रह्मापासून बनलेला अग्नी आहे. मग प्रश्न असा की अशा शुद्ध अग्नीचा उपयोग काय आहे? का फक्त लोकांनी त्याच्यावर ध्यान करावं एवढाच त्याचा उपयोग आहे? दुसरं मत असं की जेव्हा सूर्याचा खूप उपयोग होतो हे कळतं तेव्हाच तर त्याच्यावर ध्यान करा असं सांगितलं जातं, आणि जेव्हा प्रकाश, पृथ्वी आणि पाणी हे तिघेही असतात एकत्र तेव्हाच त्या तिघांचा मिळून उपयोग होतो. नुसता प्रकाश दिसतच नाही. प्रकाश कशावर तरी पडतो तेव्हा ती वस्तू दिसते, आणि पाण्यावर पडतो तेव्हा पाणीही दिसतं आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंबही दिसतं. म्हणजेच एकदा ब्रह्मांड बनलं की त्या प्रकाशाची सीमा ही स्वर्गच असते. आणखी एक म्हणता येईल की प्रकाश हा पृथ्वीवर दिसतो, स्वर्गापर्यंत दिसतो आणि त्या दोन्हीच्या मध्येही दिसतो. ह्याच्यात काहीच अडचण नाही. प्रकाश सगळीकडेच पोचतो आणि त्यावर ध्यान करायला काहीच हरकत नाही. पण प्रकाश त्याच्या परिणामांवरूनच कळतो. शरीराच्या आतील आत्माही त्याच्या परिणामांवरूनच कळतो. खरं म्हणजे प्राण आणि आकाश, आकाश म्हणजे मोकळी जागा, यांच्यापेक्षा प्रकाश वेगळा आहे. प्रकाशामुळे जग दिसतं, प्रकाशामुळे स्वर्ग दिसतो, आणि प्रकाश हा स्वर्गाच्या वरही असतो असंही म्हटलेलं आहे. हे सगळं धरलं तर प्रकाश म्हणजे ब्रह्म हेही धरून चाललं तरी चालेल. असं म्हणतात की प्रकाशामध्ये 4 पाय आहेत. जे काही बनलेलं आहे तो एक पाय, पण पुरुष हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. प्रकाशाचे 3 पाय स्वर्गात पोचलेले असतात. ध्यानामध्ये शांडिल्य विद्या याचा देखील उल्लेख आहे. एकूण काय तर प्रकाश म्हणजे ब्रह्म हे धरून चालायला काहीच हरकत नाही. खरं म्हणजे प्रकाश आणि चमकणं हे 2 शब्द आहेत, आणि दोन्ही बनलेल्या प्रकाश किरणांसाठीच आहेत. पण कुणी म्हणतं असा प्रकाश ज्याच्या कृपेमुळे सूर्य चमकतो, या अर्थी प्रकाश म्हणजे ज्ञान आहे.
उदाहरणार्थ तो काही बोलला तर त्या शब्दांच्या प्रकाशात, किंवा ते लिहिलं आहे त्याच्या प्रकाशात, किंवा काही विचार केला तर त्या विचारांच्या प्रकाशात. याचा अर्थ ज्यामुळे काहीतरी कळतं त्याला म्हणायचं प्रकाश. काही लोक म्हणतात की ब्रह्माला स्वर्ग ही सीमा पण खूपच लहान आहे, आणि तरीही आपण प्रतीकाची पूजा करतो. आणि म्हणून ब्रह्माची पूजा करायची असेल तर प्रकाशाची पूजा करायला हरकत नाही. एक शंका अशी की प्रकाशाला ब्रह्म म्हणता येत नाही, कारण ब्रह्माचे काही भाग असणंच शक्य नाही, आणि म्हणून प्रकाश हाही ब्रह्माचा भाग होऊ शकत नाही. याचं उत्तर असं की हे फक्त प्रतीक म्हणून आहे, म्हणजे ब्रह्माची पूजा करणं सोपं जावं म्हणून आहे. सगळं संदर्भासहित विचार करून मगच आपल्याला ठरवायला हवं.